मात्र आता याच महिला ज्या आहेत यांना मानधन दिले जात नाही म्हणून ह्या सर्व महिला आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आहेत। आपण पाहू शकता एकीकडे हिंगोली जिल्ह्याचा जर उन्हाचा पारा पाळला तर 43 डिग्री सेल्सिअस वाढला आहे। मात्र ह्या बहिणी उन्हाच्या पाऱ्यात सुद्धा बहिणी या जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, नेमकं काय तुमच्या प्रतिक्रिया? हा बरोबर आहे। हे सरकारनं आधी विचार केला नाही। जेव्हा त्यांना मतदानाची गरज होती तेव्हा सर्व बहिणींना पैसे टाकले, तेव्हा गाडीचा किंवा वावराचा किंवा स्वतःचा कशाचाच विचार केला नाही। तेव्हा त्यांना मतदानाची गरज होती, त्यामुळे सगळ्या बहिणीला 1,500 रुपये देऊन आश्वासन दिलं की पुढच्या वर्षी तुम्हाला निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्हाला 2100 रुपये हप्ता पडेल। ते 2100 रुपये हप्ता तर सोडा, तुमचे 1,500 रुपये सुद्धा महिलांना मिळत नाही। तेवढ्या महिला उन्हातानात आल्यात, तुम्ही अजून त्यांची परेशानी बघणार झाले। त्यांची काय केवायसी हे तुम्ही आधी सांगितलं का त्याची केवायसी करावं लागते की तुम्ही त्याची केवायसी गेल्याच्या नंतर तुम्हाला पैसे पडणार? तुम्ही डायरेक्ट म्हणले होते की तुम्हाला सर्वांना मरेपर्यंत 1,500 नाही, आता 2100 रुपये महिना चालू राहील, आहे की नाही? तर आता ते 2100 रुपये महिन्यात चालू करावं आणि हे केवायसी वगैरे मधात ते काय आहे ते बंद करावं आणि गाड्या फिड्याचे ऑप्शन काय आहे तर ते गरीबाकडे असली एखादी गाडी ते सुद्धा बंद करावं, कारण त्याचा आधी विचार करायचा होता साहेबांना, नाही तर टाकायचे नव्हते। कुण्याच लाडक्या बहिणीला आश्वासन द्यायचं काम नव्हतं सरकार। आमदाराकडे खासदाराकडे हे कोणाच्या जीवावर निवडून येतात? आमच्या सर्व जनतेच्या जीवावर निवडून येतात। त्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांना पूर्ण पैसे मिळतात आणि आम्हाला का पैसे मिळत नाहीत? त्यांच्याकडे सुद्धा गाड्या आहेत ना। आम्ही जर कष्ट करून एखादी गाडी घेतली असेल तर काय प्रॉब्लेम आला? ती गाडी असली म्हणून का लाडकी बहीण बंद होणार आहे? असा का सरकार करताय सगळ्या महिलांसोबत? एवढ्याला आश्वासन दिलं लाडकी बहीण म्हणून, एवढ्या राख्या बांधल्या साहेबांना सगळ्यांनी जाऊन, हे आमचा लाडका भाऊ आहे। आता कुठं हरवला त्यांचा लाडका भाऊ? एवढ्या महिलांचा लाडका भाऊ जे आहे त्यांच्याकडे तर 10-10, 20-20 गाड्या आहेत। आमच्याकडे जर एक 2 चाकी गाडी असली मोटरसायकल, त्यांची सुद्धा पगार बंद करायची। हे का बंद करायचं सरकार? त्यांचं उत्तर द्यावं गरीबा महिलांना आणि आमचे हे केवायसी वगैरे हे ऑप्शन सगळे बंद करून टाकावं आणि सगळ्या महिलांची पगार 2100 रुपये चालू ठेवावं, ही आमची सर्व महिलांची आट आहे। पाहिलं की एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत। यांना जे लाडकी बहिणीचा कुठेतरी योजनेचा लाभ मिळत होता आता कुठेतरी बंद झालेला आहे सरकारनं। त्याच्यामुळे आम्हाला आता तरी कुठेतरी तातडीने ही योजना चालू करावी आणि आम्हाला 1500 रुपये लाभ असो हे देण्यात यावं अशी मागणी सुद्धा महिलांनी केली आहे। तर आज तुम्ही इथं आल्या, नेमकं काय मागणी आहे आणि कुठून आला तुम्ही? आम्ही कानेगावून आलो सर, कानेगावून आलो। आमच्या इथं गाडी नाही, काय कोणतं शेत नाही, काहीच नाही। मस्ताने आमची 1.5 वर्ष झालं आमची लाडकी बहीण बंद आहे, म्हणून आम्ही आलो इथं। 4थी बारी होई हो, मग 4 खेप झालं आमच्या काहीच नाही। फक्त पोराच्या दुसऱ्या माणसाची गाडी होती आमच्या पोराच्या नावात, पण आमचाच नाव इथं दिसायलंय, एवढंच आहे सर। आम्हाला 2 वर्ष झालं आम्हाला पैसे नाहीत, आमची पगार चालू करावं, नाही तर सगळ्या बहिणीच्या योजना बंद करावं। सगळ्या शेतकऱ्याच्या आहेत, वावर वाहन हात सगळं आहेत। नक्कीच या महिला म्हणत आहेत की जर लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ द्यायचा असेल तर सर्व बहिणीला द्यावा, आम्हाला तरी कुठेतरी दुजा भाव करू नाही तर सर्वच बहिणीचा लाडक्या बहिणीचा मानधन बंद करण्यात यावं असं सुद्धा बाई देत आहे। आपल्यासोबत अजून एक ताई आहेत। ताई, आज नेमकं कशासाठी आला तुम्ही? काय मागणी आहे? आमची लाडकी बहिणीचे पैसे 3 महिने झाले पडलेच नाही, त्याच्यासाठी आलो आम्ही। तर आमच्या गावाला तर गाडी पण नाही, बस पण नाही, काहीच नाही, रिक्षा पण नाही भेटत आमच्या गावाला। एवढं लांबून आलो आम्ही, केलसुलावरून आलो। पण ते लाडकी बहिणीचे पैसे द्यावं किंवा नाही द्यावं, किंवा त्यांना कळायला पाहिजे। एवढे दिवस गरीब लोकांना देतात, श्रीमंताला नाही देत, असं आहे का? श्रीमंत लोकांना देतात, ते श्रीमंताला आहेत भरपूर, त्यांच्याजवळ शेती आहे, गाडी आहे, सगळं आहे, त्यांना देतात लवकर पैसे आणि आम्हाला का बरं नाही देत? कोणाचे तर पाय मोडलेला असते, कोणाचं काय असते, त्यांना देत नाहीत। गरीब लोकांना पैसे देत नाही। तुमचं म्हणणं काय? सरकार समजा मोठ्या लोकांना पैसे देते काय? मग सरकार जे चांगल्या वस्तू आहे, त्यांच्या गाडी आहे, घर आहे, त्यांना देतात पैसे। जे गरीब लोक असतात त्यांना पैसे नाही देत ते। मग त्यांचे इलेक्शन झाले तर झालं का काम? तुमचं पहिले किती हप्ते पडले आणि कधीपासून तुमची जी योजना आहे तुमची बंद पडलेली आहे? जानेवारी महिन्यापासून। माझ्या बहिणीला तर वर्ष झाले, तिला पैसे चाल नाही, तिला तर नवरा पण नाही, काहीच नाही, पण ती दररोज आणून खाते ती, आणि तिला पण पैसे नाहीत। मग मोठ्या लोकांना पैसे देतात, आमच्या गरीब लोकांना का बरं नाही देत पैसे? कशासाठी आले इथे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही? आम्ही लाडक्या बहिणी आहेत। मला तर वाटते काय सरकारला का आम्ही काय सावतर बहिणी झालो का काय आहे की असंच मला वाटायले। सरकारनं द्यायचं तर सगळ्याला द्यायचं, नाही तर सगळ्याच बंद करून टाकायचं। उन्हातानात एवढे लांबून आलेले आहेत, आम्ही गाडी करून आली तर 3000ची गाडी करून आलेली, तर आम्ही रोज मजुरी करणार महिला आहेत। मग सरकारला थोडं तरी कळायला पाहिजे ना। आम्हाला काय वावर नाहीत, काही नाहीत, आम्ही रोज निंदायला जातो आम्ही दुसऱ्याच्या। एवढ्या उन्हामध्ये एवढे लेकर बाळ घेऊन आले छोटे छोटे आम्ही, मग सरकारला थोडं तरी जराशी वाटायला पाहिजे ना। नुसतं मतदान झालं की झालं का लाडक्या बहिणी गेल्या का कुठे इसरून?
सरकारनं कुठेतरी 1500 जागी 2100 रुपये महिना देण्याचं आश्वासन तुला दिलं होतं, ते पूर्ण केलं का? नाही ना केलं ना, 2100 नाही केलं आणि हे 1500 आहे ते पण नाही आम्हाला. 5-6 महिने झाले सर आम्हाला पैसे नाही तर. आम्हाला निदान गरीब जनतेला तरी सरकारनं मदत करायला पाहिजे, आमचं म्हणणं एवढंच आहे. मी माझे 2 सरकारनं कुठेतरी लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना काढली आणि 1500 रुपये मानधन चालू केलं होतं. मात्र आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक अशा बहिणी आहेत की त्यांचं लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, त्यांना हप्ता पडत नाही. त्याच्यामुळे हे मोठ्या संख्येने इथं महिला आले आहेत. अजून आपल्या पुन्हा तुम्ही इथं आल्यात, नेमकी काय मागणी आहे तुमची? लाडक्या बहिणीचे सर आम्हाला पैसे अगोदर पडले होते, पण जानेवारी महिन्यापासून पैसेच पडले नाही. अगोदर खूप अडचणी सांगत होत्या, पण मला तर कोणीच नसल्यामुळं पैसे पडले नाही जानेवारीच्या महिन्यापासून. जानेवारी महिन्यापासून मला आतापर्यंत पैसेच पडले नाही. नेमकं तुमच्या कशामुळे योजना बंद झाली? तुम्ही याची काही केवायसीच नवऱ्याचं लागू लागले म्हणजे नवऱ्याचं नसल्यामुळे केवायसी झालीच नाही, केवायसी केलीच नाही. आता इथं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यालयावर आला, इथं तुमचं काय सांगितलं, कागदपत्राची काय तुमची अडचण सांगितली? काहीच सांगलं नाही, केवायसी केली नाही म्हणजे केवायसी केली नाही म्हणून अडचण आल्यामुळे केवायसी केलीच नाही. ताई, तुम्ही आज आला, नेमकी काय अडचण आहे तुमची? सर माझे जानेवारी पासून पैसे बंद पडले. तर तुम्ही पहिले केवायसी म्हणले नव्हते, आता केवायसी काढली, पर केवायसी केली नसल्यामुळे बंद झाले. इथं ऑफिसला 2 वेळेस झालं आले मी, तर इथं म्हणतात आता काही ऑप्शन नाही. मग आम्ही काय करायचं? सरकारनं लाडक्या बहिणीला 1500 रुपये मानधन चालू केलं होतं, त्यानंतर 2100 रुपये महिना करू असं सांगितलं होतं. मग वाढीव तुम्हाला मानधन दिलं का? सरकारने आम्हाला 2100 रुपये देतो म्हणून म्हणले होते, पण 1500 द्यायला तयार नाहीत. ते पण आमचे बंद केले. मग आम्ही आता काय करायचं? इथं कलेक्टर ऑफिसला आलं तरी इथं काहीच नाही म्हणतात. मग कुठं काय जायचं? पहिले आले, आता बंद झाले. आता केवायसीच सुरू करा, आम्हाला एक द्या ऑप्शन केवायसीचा, आता आमच्यासाठी चालू करा. सगळ्या महिला बऱ्याच आहेत अशा केवायसी वंचित राहिलेल्या. नक्कीच आपण पाहिलं की विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना चालू केली होती आणि त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला 1500 रुपये मानधन दिलं जात होतं. मात्र त्याच्यानंतर अनेक महिलांनी जे हे केवायसी न केल्यामुळे या सर्व महिलांचं मानधन थकलेलं आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने या महिला आलेल्या आहेत. एकीकडे जर पाहिलं तर आपण सरकार गोरगरिबासाठी तसेच सर्वसामान्यांसाठी कुठेतरी योजना आणतो, मात्र त्या योजनेची कुठेतरी अंमलबजावणी न होताना हिंगोली दिसत आहेत. या एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत, यांचं फक्त एकच गराण आहे की आम्हाला कुठेतरी केवायसी न केल्यामुळे आमच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याच्यामुळे सरकारनं या कुठेतरी आता या सर्व महिलांसाठी केवायसी करण्यासाठी कुठेतरी मुदत वाढ द्यावी आणि कुठेतरी या महिलांचे जे मानधन रुकलं ते पुन्हा चालू करण्यात यावं, अशी सुद्धा मागणी या महिलांनी केली आहे. फारुख शेख, लोकमत.com, हिंगोली.